नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं कधीही भरून न येणारी महाराष्ट्राची हानी झाली आहे. आज त्यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावरती शोककळा पसरली आहे. अजित पवार महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्रातल्या प्रश्नांची जाण असलेला हा नेता होता. त्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड आस्था होती. अतिशय संघर्षशील असं नेतृत्व होतं. सर्व परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारे ते व्यक्तिमत्व. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा अत्यंत कठीण आहे असा शोक व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की अजित पवारांसारखं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये ते महत्त्वपूर्ण योगदान देत होते, त्याच काळात त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आणि मनाला चटका लावणार आहे. माझ्यासाठी दमदार, दिलदार मित्र सोडून गेलाय. त्यांच्या कुटुंबावरती हा प्रचंड मोठा आघात आहे. मी आणि एकनाथ शिंदे लवकरच बारामतीकडे निघणार आहे. पंतप्रधान, गृहमंत्री यांना फोनवरती घटनेची माहिती देण्यात आली आहे. त्यांनाही हा मोठा धक्का होता. त्यांनी प्रचंड दुःख व्यक्त केलंय. पुढच्या सर्व गोष्टी कुटुंबाशी चर्चा करून ठरवण्यात येतील असंही फडणवीसांनी सांगितलं. तसेच माझं सुप्रिया सुळे, पार्थ पवारांशी बोलणं झालं. संपूर्ण कुटुंब बारामतीला पोहोचल्यानंतर त्यांच्या संमतीनं सगळे निर्णय घेतले जातील. आज शासकीय सुट्टी देण्यात आली आहे. राज्यामध्ये 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे. पुढच्या सर्व बाबींची कल्पना लवकरच देण्यात येईल. अजित पवारांचं जाणं हे कधीही भरून न येणारं नुकसान आहे. महाराष्ट्रातून असे लोकनेते गेल्यानंतर जी पोकळी तयार होते ती भरून काढणं अतिशय कठीण आहे. इतक्याच सोबत इतक्या जवळून संघर्षातून आम्ही काम केलंय. त्यामुळे या घटनेवरती विश्वास ठेवायला मन तयार होत नाही असं सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गहिवरले. अजित पवार हे जनतेशी घट्ट नाळ असलेलं, तळागाळाशी मजबूत नाळ असलेलं लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सदैव अग्रभागी राहणारा एक मेहनती व्यक्तिमत्व आणि चांगला नेता होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठी त्यांची तळमळ ही विशेष उल्लेखनीय होती. अशा शब्दामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता महाराष्ट्रामध्ये 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.